नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 27 सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप. तर सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किल्सवरचा आणि ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पहिलं नॉलेज चेक इथे यातनी दिलेलं आहे. तर पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. यामध्ये टोटल एकूण आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेले आहे. तर त्यापैकी हे पहिलं नॉलेज चेक असणार आहे आणि पहिल्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे. तर कशाचे प्रतिनिधित्व करतात, तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. गोल सिक विंडोमधील सेल बॉक्स निवडलेले डॅश डॅश दाखवते म्हणत आहे. तर सेल्स दाखवते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. एक्सेलमधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. गोलसिक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे. तर गोलसिक आपल्याला काय मदत करू शकते बघा. तर याचं उत्तर इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्ये प्राप्त करणे. कोणत्या एक्सेल ऑप्शनमधून आपण रिबनमध्ये ड्रॉ टॅब जोडू शकतो म्हणत आहे. तर कशातून जोडू शकतो आपण, तर कस्टमाइज रिबनमधून आपण ते जोडू शकतो. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथे यातनी सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी आपल्याला इथे रेप्लिका या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर दुसरं नॉलेज चेक यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, रेप्लिका युजरसोबतच्या आधीच्या इंटरॅक्शनच्या आधारे संवादात सुधारणा करण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट वापरते म्हणत आहे. तर पुढीलपैकी कोणती गोष्ट वापरते बघा. तर याचं उत्तर कॉन्व्हर्सेशन AI मेमरी आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. कोणती AI टेक्नॉलॉजी रेप्लिकाला युजरसोबतच्या संवादातील इमोशन्स ओळखायला मदत करते म्हणत आहे. तर कोणती आहे बघा. तर याचं उत्तर सेंटिमेंट ॲनालिसिस आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक या साईटच्या ऑप्शन्सवर जाऊन तिसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, युजर्सना त्यांची ऑफिशियल डॉक्युमेंट मॅनेज करण्यास डिजिलॉकर कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशाप्रकारे मदत करते, तर व्हेरीफाय केलेल्या सरकारी डॉक्युमेंटसाठी डिजिटल स्टोरेज उपलब्ध करून देऊन. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. इथे कोणती डिजिलॉकर फीचर सर्वात उत्तम प्रकारे दाखवण्यात आलेले आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर QR कोड आधारित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक सोडवण्यासाठी लुमेन 5 या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ठिकाणी आपलं चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर चौथ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. ल्युमनचा 2च प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, ल्युमन 5चा प्रमुख उपयोग कोणता आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर हे सोशल मीडिया कॅप्शन ट्रान्सलेट करते. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. ल्युमन 5 कोणत्या प्रकारचे AI असिस्ट उपलब्ध करून देते म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर याचं उत्तर टेक्स्ट इनपुटवर आधारित व्हिज्युअल एलिमेंट सजेस्ट करते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स इथे पूर्ण आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला नॉलेज चेक 4 कम्प्लिटली सोडवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर सिम्युलेशनचे बघा यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, एक्सेलमधील प्रिंटरचा उपयोग स्प्रेडशीटमधील डेटा प्रिंट करण्याकरता केला जातो, परंतु प्रिंटर सेटिंगमधील सिलेक्ट केलेल्या व उपलब्ध असलेल्या पेजेसकरता पाहण्याकरता मान्य रुंदी व वीज पुरवठा म्हणून तुम्ही प्रिंट टूल वापरू शकता. म्हणून दिलेले एक्सेल शीट प्रिंट करा म्हणत आहे. काहीच नाही करायचं आहे. प्रिंट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जा. प्रिंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या प्रिंट ऑप्शन्सवर क्लिक करा. एवढं करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट जोडू आणि हटवू शकता. आता दिलेल्या वर्कशीटमधील स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे. तर स्टार्ट शीटला आपल्याला डिलीट करण्यासाठी या शीटला सिलेक्शन करा. डिलीटच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डिलीट शीटवर क्लिक करा. अशा प्रकारे पाहू शकता डिलीट झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या ऑटोमॅटिक.
सर्व सोडवणं झाल्यानंतर एंड एक्झामला येस करा. तर पाहू शकता आपला स्कोर इथं पूर्ण आलेला आहे सिम्युलेशनचा. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. MS एक्सेलमधील ग्रुप कॉलम्स करण्यासाठी असलेल्या स्टेपचा योग्य संच ओळखा म्हणत आहेत. तर याचं उत्तर कॉलम हेडिंगवर क्लिक करा, कॉलम निवडा, आउटलाईन ग्रुपमधील ग्रुप पर्यायावर क्लिक करा म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. बघा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील ड्रॉ टॅबचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर ड्रॉप टॅबचे प्रायमरी फंक्शन्स हे एक्सेल वर्कशीटवर फ्री हँड ड्रॉइंग, लेखन आणि अनोटिंग करण्यासाठी टूल्स प्रोव्हाइड करते. तर हे त्याचं उत्तर आहे. सेल्स रिसीट म्हणजे काय म्हणत आहे. तर सेल्स रिसीटमध्ये काय असते बघा. तर याचं उत्तर एक स्लिप ज्यामध्ये ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तूची यादी असते म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. खालीलपैकी कोणती टेम्पलेट इमेज सेल्स रिसिप्ट म्हणून ते दाखवली जाते म्हणत आहे. ते ओळखायचं आहे आपल्याला. तर सेल्स रिसिप्ट खालीलपैकी कोणता आहे बघा. तर पाहू शकता ऑप्शन 1 मध्ये दाखवलेले आहे. तर हे सेल रिसिप्ट आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. समजा तुमचे ऑनलाईन कपड्याचे दुकान आहे. एका ग्राहकाने तुमच्याकडून काही वस्तू मागवल्या आहेत. ऑर्डरसाठी सेल रिसिप्ट पाठवण्यासाठी तुमच्याकडे आयडियल फाईल फॉर्मॅट काय असेल म्हणत आहे. तर यावेळेस आपण PDF फॉर्मॅटमधून पाठवू शकतो. तर PDF फॉर्मॅट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर पाहू शकता आपला पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स डिटेल्स पाहू शकता पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फवर क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. स्टार्ट केल्यानंतर बघा गायडेड ड्युटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. डिस्प्ले करण्यात आलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये संपूर्ण सेल्स रिसिप्ट सिलेक्ट करा आणि त्यानंतर पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप, प्रिंट एरिया ऑप्शन, सेट प्रिंट एरियाचा वापर करून सेट प्रिंट एरिया सेटिंग सिलेक्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे. संपूर्ण सेल्स रिसिप्ट सिलेक्ट करा म्हणत आहे. तर पूर्ण याला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला पेज लेआउटमध्ये जायचं आहे. प्रिंट एरियावर क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. एक्सेल वर्कबुक ओपन करा, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब न्यू बटनचा वापर करून सेल B1 मध्ये सेल्स रिसिप्ट टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला फाईल स्टार्ट बटनावर जायचं आहे. MS एक्सेलची फाईल ओपन करा. ओपन केली त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. B1 सेलमध्ये क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सेल्स रिसिप्ट हे नाव टाकायचं आहे. तर सेल्स अशा प्रकारे नाव टाईप करा. सेल्स रिसिप्ट हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर बाहेर क्लिक करा. B1 मध्येच टाईप करायचं आहे. बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचे याच्यातून. दिलेल्या एक्सेल शीटमधील सेल B3 सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 24 मध्ये बदला. तसेच त्याला स्टँडर्ड डार्क ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर B3 मध्ये क्लिक करायचं आहे. तर B आणि इकडून 3ला सिलेक्शन करा. B3 मध्ये सिलेक्शन केलं त्यानंतर त्याचा साईज आपल्याला किती करायचा आहे 24. तर यामध्ये आपल्याला साईज 24 करा. त्यानंतर त्याचा स्टँडर्ड फिल कलर ब्लू करा म्हणत आहे. तर डार्क ब्लू करण्यासाठी आपल्याला इथे फिल कलरमध्ये जा आणि यातून डार्क ब्लू कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं आहे याच्यातून. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून सेल B2 मध्ये कोणतेही पिक्चर इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B2 मध्ये आपल्याला कोणतेही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी काय करायचं आहे. तर B आणि कॉलमचा 2 सिलेक्शन करा या ठिकाणी. त्यानंतर इन्सर्टमध्ये जा. पिक्चर्सवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी जे पिक्चर सेव्ह असेल ते पिक्चरवर क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे एक पिक्चर याच्यामध्ये मी घेतलेला आहे आणि त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा.
गायडेड डू इट युअर सेल्फचा यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुप फिल कलर मेनू आयटमचा वापर करून सेल रिसिप्ट या टेक्स्टला स्टँडर्ड ब्लू फिल कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर सेल रिसिप्ट या शब्दाला सिलेक्शन करा, फिल कलरमध्ये जा आणि स्टँडर्ड ब्लू कलर याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवा, त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपले गायडेड डू इट सेल्फचे सर्व प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि त्यानंतर एंड एक्झाम या ऑप्शन्सवर क्लिक करा, त्यानंतर येस करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरताना तुम्ही कीज असलेल्या उपकरणावर तुमचे नाव टाईप करता, तर तुम्ही कोणते उपकरण वापरत आहात म्हणत आहे. तर याचं उत्तर कीबोर्ड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही फोनवर मित्रांशी चॅट करत आहात, भौतिक कीबोर्डऐवजी स्क्रीनवर दिसणाऱ्या की वापरता, हा कोणत्या प्रकारचा कीबोर्ड आहे म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचा कीबोर्ड आहे, तर व्हर्च्युअल कीबोर्ड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. रवी डेस्कटॉप संगणकावर मोठा वेगळा कीबोर्ड वापरून गृहपाठ टाईप करत आहे, तर हा कोणता कीबोर्ड आहे म्हणत आहे. तर हा कोणता कीबोर्ड आहे बघा, तर याचं उत्तर पारंपरिक कीबोर्ड आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. तुम्ही MS पेंटमध्ये चित्र काढत आहात आणि टेबलावर एका उपकरणाला हलवता स्क्रीनवरील पॉइंटर तुमच्या हातासोबत हलतो, तर कोणते उपकरण तुम्ही वापरत आहात म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टचस्क्रीन असणार आहे. याचं उत्तर माऊस आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ATM मशीनवर तुम्ही स्क्रीनवर थेट टच करून पर्याय निवडता, तर कोणते इनपुट डिव्हाइस वापरले जात आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर टचस्क्रीन्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमच्या गेम कन्सोलमध्ये एक लहान बॉल आहे जो तुम्ही अंगठ्याने फिरवता आणि पॉइंटर हलवतो, हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे कोणते उपकरण आहे बघा, तर हे ट्रॅक बॉल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही असा VR गेम खेळत आहात जो तुमच्या शरीराच्या हालचालीनुसार प्रतिसाद देतो, कोणते इनपुट डिव्हाइस वापरले जात आहे म्हणत आहे. तर कोणते इनपुट डिव्हाइस वापरले जात आहे, तर मोशन सेन्सिंग डिव्हाइस आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. संगणकाचा गेम खेळताना तुम्ही हातात धरायचे व अनेक बटणे आणि स्टिक्स असलेले उपकरण वापरता, हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे कोणते उपकरण आहे, तर गेम पॅड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुम्ही लॅपटॉपवरील छोट्या सपाट पॅडवर बोट फिरून पॉइंटर हलवता, हे कोणते उपकरण आहे म्हणत आहे. तर हे कोणते उपकरण आहे, तर हे टचपॅड आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. ऑनलाईन पेमेंट करताना तुम्ही संगणकाशी जोडलेल्या उपकरणाद्वारे QR कोड स्कॅन करता, हे कोणते इनपुट डिव्हाइस आहे म्हणत आहे. तर कोणते इनपुट डिव्हाइस आहे, तर हे बारकोड स्कॅनर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 27चं सेशन कम्प्लिशन टेस्ट संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 27 कम्प्लिटली सोडवायचं आहे.